नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जर वनरक्षक भरतीसाठी फॉर्म भरलेला असाल, मित्रांनो तुम्ही जर नाशिक वनवृत्तासाठी फॉर्म भरलेला असाल, तर नक्कीच व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे. कारण मित्रांनो, वनरक्षक भरतीचा जो कट ऑफ आहे आता तो जाहीर झालेला आहे. आणि मित्रांनो, कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळाले आहे व कोणकोणते विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झालेले आहे किंवा कोणते विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहे, त्यांची सर्वांची यादी यांनी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, 25 किलोमीटरसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे, त्या विद्यार्थ्यांचे नावसुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर तुम्हाला ही माहिती समजणार नाही. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्यासमोर हा GR आहे, जो की मित्रांनो नाशिक या वनवृत्ताचा आहे. तर यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिक वनवृत्तातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक या पदाकरता ऑनलाईन परीक्षेत एकूण 120 गुणांपैकी प्राप्त गुण तसेच 31/1/2024 ते 2/2/2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या डाव चाचणीमधील वेळेनुसार 80 गुणांपैकी प्राप्त गुण एकत्रित बेरीज करून उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यांनी ही यादी यामध्ये या वेबसाईटवरती दिलेली आहे. त्यानंतर प्रादेशिक निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आलेले आहेत, त्या दिनांकापर्यंत त्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. त्यानंतर निवड सूची व्यापक व्यक्त होईल. त्यानंतर मित्रांनो, यांनी जी निवड सूची दिलेली आहे ती 1 वर्षासाठी मर्यादित राहणार आहे. त्यानंतर जर यांनी वेगळी यादी लावली तर यामध्ये हे समाविष्ट नसणार आहे, ही माहिती यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये यांनी ही डिटेल्स दिलेले आहेत. आता तुम्ही जर SC या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही तुमचे नाव यामध्ये बघू शकतात. तर मित्रांनो, यामध्ये जर मेलचा जर तुम्ही कट ऑफ बघितला तर मित्रांनो, मेलचा कट ऑफ आहे 162. म्हणजे मित्रांनो, त्यानंतर 162चं ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळाला आहे त्याचं नाव 1 नंबरवरती आहे. त्यानंतर मित्रांनो, कमीत कमी जर तुम्ही याचा कट ऑफ बघितला तर 156 मार्क्सवाला विद्यार्थीसुद्धा यामध्ये घेतला आहे. तर मित्रांनो, 6 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला 156 मार्क्स आहेत आणि त्यानंतर 5 नंबरच्या विद्यार्थीला सुद्धा 156 मार्क्स आहे. त्यानंतर मित्रांनो, फिमेलचं जर तुम्ही बघितलं तर यामध्ये 156 वाले विद्यार्थीसुद्धा आहेत आणि मित्रांनो 144 वाले सुद्धा विद्यार्थिनी आहेत. त्यानंतर यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन, त्यानंतर यामध्ये आहेत जे होमगार्ड आहेत, असे यांची नावसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर वेटिंगमध्ये STचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे यामध्ये यांनी वेटिंगवर ठेवलं, त्यांची यादीसुद्धा यामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, 152 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे ते विद्यार्थ्यांना यांनी वेटिंगवरती ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो फिमेलचं जर तुम्ही बघितलं तर 140 वाली जी महिला आहे तिलासुद्धा वेटिंगवरती यांनी ठेवलेलं आहे. नंतर एक्स सर्व्हिसमॅनला 58 मार्क्सवरती वेटिंगवर ठेवलेलं आहेत. आणि त्यानंतर जे वेटिंग लिस्ट ST प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांना, म्हणजे जे भूकंपग्रस्तमध्ये आहेत त्यांचे 127 वरती आहेत. नंतर होमगार्डसाठी मित्रांनो 140 वरती त्यांनी वेटिंगवर ठेवलेलं आहेत आणि स्पोर्ट्समनसुद्धा 140 वर ठेवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, SCमध्ये जे महिला कॅन्डिडेट आहे त्यांची जी वेटिंग लिस्ट आहे किंवा सिलेक्शन लिस्ट आहे ती तुम्ही खालीसुद्धा बघू शकतात. यामध्ये त्यांनी ही लिस्ट दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे आहे आता SBC जर कॅटेगरी तुम्ही बघितली मित्रांनो तर 146 वाला जो विद्यार्थी आहे ते तर मित्रांनो, SBCचं जे कट ऑफ आहे ते 146 मार्काचा यांनी लावलेलं आहे. म्हणजे 146 वाला जो विद्यार्थी आहे त्यांनी याला घेतलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, वेटिंगवरती 2 विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेलं आहे, जे की 144 वाला आणि 140 वाला हे 2 विद्यार्थी यामध्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढे आहे 25 किलोमीटरचं. तर मित्रांनो, ही माहिती तुम्ही संपूर्णतः बघणे आवश्यक आहे. नाशिक वनवृत्तातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक संवर्गासाठी उमेदवारांच्या गुणांची गुणवत्ता सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करून घेण्यात आलेली आहे व ती या वेबसाईटवरती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. वनरक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीतील पुरुष उमेदवारांना 4 तासात 25 किलोमीटर व महिलांना 16 किलोमीटर अंतर चालण्याची शारीरिक तर धरण्याची चाचणी पूर्ण करणे अपेक्षित आहे. सदर चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण न करणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील. त्या अनुषंगाने सदर चालण्याच्या क्षमता चाचणीसाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना खालील ठिकाणी 11/2/2024 रोजी सकाळी 6 वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहेत, म्हणजे सिलेक्ट यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत किंवा प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांचे नाव आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांनी 25 किलोमीटर चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे.
तर मित्रांनो ही माहिती तुम्ही बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असा गैरसमज होईल की जर त्यांचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे तर त्यांना असं वाटेल की आपल्याला आता यामध्ये जायचं नाही आहे. तसं नाही आहे मित्रांनो, तर तुम्हाला यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने सदर चालण्याच्या क्षमता चाचणीसाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना 11/2/2024 रोजी सकाळी 6 वाजता बोलवलेलं आहे. म्हणजे मित्रांनो 11 फेब्रुवारीला तुम्हाला सकाळी 6 वाजता या लोकेशनवरती उपस्थित राहणे अनिवार्य आहे. म्हणजे विद्यार्थी याला येऊ शकले नाही त्यांना डायरेक्ट ते भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्र व ओळखपत्र सोबत आणावे. तर मित्रांनो ऑनलाईन परीक्षेच्या वेळेला जे तुम्ही हॉल तिकीट दिलेलं होतं ते हॉल तिकीट तुमच्याकडे जर नसेल मित्रांनो तर तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ती प्रिंट यामध्ये न्यायची आहे. तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचे त्याचे मूळ प्रत व छायांकित प्रत देखील सोबत आणणे आवश्यक आहे. मित्रांनो जर तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी यांनी केलेली आहे. इतर कुठल्याही कॅटेगरीला यांनी कास्ट व्हॅलिडिटी मागितली नाही आहे. फक्त एस टी कॅटेगरीला यांनी कास्ट व्हॅलिड मागितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणीचे ठिकाण. तर मित्रांनो फील्ड फायरिंग रेंज रोड देवलाली कॅम्प नाशिक. म्हणजे मित्रांनो नाशिकचं जे देवलाली कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये तुमचं हे 25 किलोमीटरची चाचणी हे घेणार आहे. आणि मित्रांनो ही लोकेशन तुम्ही गुगल मॅपवरती टाकू शकता आणि त्यामध्ये सर्च करून तुम्ही या लोकेशनवरती जाऊ शकता. त्यानंतर मित्रांनो यांनी त्यांचे मोबाईल क्रमांकसुद्धा यामध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये जर काय अडचण येत असेल तर तुम्ही त्यांना कॉलसुद्धा करू शकतात. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल